हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये यापूर्वी आपण ज्ञानाचं महात्म्य सांगत असताना ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, ज्ञानाच्या बरोबरीची एकही वस्तू जगात दुसरी नाही किंवा ज्ञानाला कशाचीही दुसरी उपमा देता येणार नाही. ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे याचं चिंतन केलं. आजच्या या मालिकेमध्ये आज आपण ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, द्वितीय आहे, ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. पण हे ज्ञान मिळवायचं कसं, ज्ञानाच्या भेटीचा काय उपाय आहे, ज्ञान प्राप्तीचा काय उपाय आहे, याबाबत चिंतन करणार आहोत. त्यासाठीची आजची ओवी आहे. काय ओवी आहे? मग म्हणी तसे किरीटी, आता चित्त देई या गोठी, सांगेन ज्ञानाची या भेटी, उपायो तुझ. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, ज्ञानाचं श्रेष्ठत्व आपण पाहिलं, पण आता तू माझ्याकडे चित्त दे. मग म्हणी तसे किरीटी अर्जुना, भगवंत अर्जुनाला म्हणतात, आता चित्त देई या गोटी, आता या गोष्टीकडे चित्त दे. मी सांगणार आहे का त्या गोष्टीकडे तुझे चित्त दे. सांगेन ज्ञानाची या भेटी, उपायो तुझ. ज्ञान भेटीचा, ज्ञान प्राप्तीचे जे काही उपाय आहेत, मार्ग आहेत, ते अर्जुना मी तुला सांगणार आहे. खरं म्हणजे त्यासाठी अनेक ओव्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने दिलेल्या आहेत. ज्ञान प्राप्तीसाठी कशा कशाची गरज आहे याचं एकंदर समग्र चिंतन आपण आज या मालिकेमध्ये करणार आहोत. खरं म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी पहिला जो प्रमुख भाग आहे तो आहे इंद्रिय निग्रह. इंद्रिय यांना फक्त विषयच आवडतात. इंद्रिय सदैव विषयाच्या पाठीमागे धावतात. इंद्रिये विषयावर आरूढ होतात आणि विषय इंद्रियांना पाहिजे तिकडे पळवितात, नेतात, नाचवितात देखील. इंद्रियाच्या पाठीमागे लागून, विषयाच्या पाठीमागे लागून, विषयाच्या अधीन राहून हे इंद्रिये आपलं जीवन व्यतीत करतात. म्हणून मग त्याची स्थिरता राहत नाही. या विषया वाचुनी काही, आणिक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. इंद्रिय विषयाशिवाय कुठेच रमत नाहीत. इंद्रियाला रमण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे विषय आहे. ते विषयामध्ये इंद्रिय लतपत होतात, रनमान होतात आणि मग विषयासोबत भरकटले जातात, विषयासोबत वाहत जातात. आणि मग या विषयाचं सेवन केल्यानंतर चित्ताची समाधानता किंवा एकाग्रता कुठेच नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निवाला अग्नी कोठे. विषयाच्या सेवनाने कुणाला आनंद मिळाला, कोण तृप्त झाला. विषयाचे सेवन करणे, विषयाच्या पाठीमागे जाणे म्हणजे एखाद्या अग्नीमध्ये इंधन टाकल्यानंतर ती अग्नी शमण्याऐवजी त्याचा अधिकच भडका उडतो. तद्वतच विषयाच्या सेवन करण्यामध्ये माणसाचा जीवाचा विनाश ओढावतो. म्हणून आपण प्रथम इंद्रियांना ताब्यात ठेवलं पाहिजे, इंद्रिय निग्रह केला पाहिजे. ज्ञान प्राप्तीसाठी इंद्रिय निग्रह अत्यंत आवश्यक आहे. याबाबतची ओवी माऊली असं सांगतात, इंद्रियाचा जो निग्रह तोची योगाचा आरंभ, ज्याचे विषयावरी दुरू मन राहे. ज्याने इंद्रियाचा निग्रह केला तिथेच योगाची सुरुवात झाली, योगाचा आरंभ झाला. त्यालाच योग म्हणू. इंद्रिय निग्रह करणे हा योग आहे. आणि एकदा का इंद्रिय निग्रह होऊ लागले
की ज्याचे विषयावरील दूर मन राहे, की विषयापासून दूर त्याचं मन राहतं, विषय त्या ठिकाणी मनाला स्पर्श करत नाही. इंद्रिये विषयासी धावती, माऊली काय म्हणतात पहा, इंद्रिये विषयासी धावती तेत बुद्धी भ्रमती म्हणून त्यासी आवरती ज्ञानी जन. जे जे कुणी म्हणत ज्ञानी मुनी आणि संत महात्मे आहेत ते प्रथम कशाला आवर घालतात? इंद्रियांना आवर घालतात. का? तर इंद्रिय सदैव विषयाच्या पाठीमागे धावतात. इंद्रिये विषयाशी धावती आणि मग इंद्रिय विषयाशी धावू लागली की बुद्धी भ्रमिष्ट होते, भ्रम तयार होतो बुद्धीमध्ये. चांगलं आणि योग्य कळत नाही, खरं आणि खोटं जाण नाही. बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होण्याचं प्रमुख कारण विषय आहे. त्यासाठी जे ज्ञानी लोक आहेत ते या इंद्रियाला विषयापासून दूर ठेवतात, आपल्या इंद्रियाला आवर घालतात. तरच आपल्याला ज्ञान प्राप्ती होता येते, ज्ञान प्राप्ती आपल्याला करून घेता येते. पुढे माऊली असं म्हणतात, ज्याची इंद्रिय वश झाली. काय म्हणतात माऊली? ज्याची इंद्रिय वश झाली त्याची बुद्धी स्थिर झाली, मनाची धाव थांबली विषयाकडे. ज्याची बुद्धी वश झाली म्हणजे त्याच्या ताब्यात आली, त्याची बुद्धी स्थिर झाली. पहा, इंद्रिय ताब्यात आले की बुद्धी स्थिर होते, मनाची धाव थांबते विषयाकडली आणि ज्ञानाला सुरुवात होते, ज्ञान प्राप्तीला सुरुवात होते. विषय भोगाची आसक्ती संपली. काय म्हणतात? विषय भोगाची आसक्ती संपली की मन स्थिर होते, मनात शांती निर्माण होते आणि ज्ञानाला सुरुवात होते. स्थिर मन, शुद्ध मन, शांत मन ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्तीसाठी मनाची शांतता आणि स्थिरता हवी आहे, इंद्रियाचा निग्रह हवा आहे. ज्ञान प्राप्तीसाठी, ज्ञानासाठी सतत अभ्यास, सराव आणि साधना हवी आहे. यासाठी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात पहा, पै अभ्यासाची या पाऊठी ठाकीचे ज्ञान किरीटी, ज्ञाने येईजे भेटी ध्यानाची या. अभ्यासाच्या पाठीने, अभ्यासाच्या सरावाने अर्जुना ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानामधून ध्यान प्राप्ती होते आणि ध्यानातून शांतीची प्राप्ती होते. सिक्वेन्स जर पाहिला आपण, अभ्यास, ज्ञान, ध्यान आणि शांती, चिरंतन शांती प्राप्त होते. म्हणून माणसाला अभ्यास महत्वाचा आहे, अभ्यासाची साधना महत्वाची आहे. म्हणून अभ्यासासी काही, माऊली काय म्हणतात पहा, म्हणून अभ्यासासी काही दुष्कर सर्वता नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळे. अरे अभ्यासाने मिळणार नाही असं काहीच नाही जगतामध्ये. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास. ज्ञान प्राप्तीसाठी एक साधना हवी, सततचा सराव हवाय, अभ्यास हवाय, तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होते. हा एक अभ्यास, सराव आणि साधना ज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे. या बाबतीमध्ये आपल्याला ज्ञान प्राप्ती करून घेता येते. ज्ञानासाठी श्रद्धा हवी. ज्याच्या मनात अपार श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्तीचा मार्ग सहज सुलभ मोकळा होतो. यासाठी ज्ञानेश्वर माऊली ओवीतून सांगतात, म्हणून श्रद्धावान होईजे. काय म्हणतात माऊली? म्हणून श्रद्धावान होईजे तरी ज्ञानाचे पात्र होईजे, ज्ञान लाधोणी पाविजे परमशांती. श्रद्धावान झालात की ज्ञानाला पात्र होतात आणि ज्ञान प्राप्तीमुळे परमशांतीची प्राप्ती होते. श्रद्धेमुळे ज्ञानाची पात्रता मनुष्यास येते. ज्ञानासाठी पात्र होण्यासाठी, ज्ञान मिळण्याच्या उपाययोजना करण्यासाठी, ज्ञानाचा मार्ग शोधण्यासाठी आपल्याला माऊली दुसरी एक ओवी देतात पहा. माणसाच्या मनात, माणसामध्ये सेवाभाव नितांत गरजेचा आहे. मनात संतांची, गुरूंची सेवा घडावी ही ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्तीचा मार्ग सहज मोकळा होतो. माऊली यासाठी म्हणतात, ते ज्ञान पै बरवे जरी मणी आधी या नावे तरी संताया भसावे सर्वस्वेशी. ज्ञान आपल्याला पाहिजे, ज्ञान चांगलं आहे एवढं जरी मनात आलं तरी त्यासाठी आपल्याला संतांची सेवा करावी लागेल. संताया भसावे सर्वस्वेशी. ज्ञान हवे तर संताची, गुरुची सेवा करावीच लागेल, त्याशिवाय ज्ञानाची प्राप्तीच नाही.
जे ज्ञानाचा कुरुठा तिथं सेवा हा दारवंटा. काय म्हणतात माऊली पहा, जे ज्ञानाचा कुरुठा तिथं सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी. ज्ञानाचा कुरुठा, ठेवा, खजिना, तेच सेवा हा दारवंटा. आणि तो ठेवा खजिना ज्ञानाचा प्राप्त करून द्यायचा असेल तर सेवा हा दारवंटा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून जावं लागतं. सेवेच्या प्रवेशद्वारातून आपल्याला ज्ञान प्राप्तीसाठी जावं लागतं. ज्ञान प्राप्ती करून घ्यावी लागते. सेवा हा दारवंटा आहे. ते स्वाधीन करून सुबटा ओगाळून आपल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेते. पुढे माऊली ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगत असताना संत संगती हा एक उपाय सांगतात. काही नका करू, संत संग धरा, सत्संगाने ज्ञानाची प्राप्ती होते. हे मन जर सत्संगात लावलं, हे मन जर संत संगतीत लावलं तर ज्ञानाची प्राप्ती आपोआप होते. संताचे संगती मनोमार्ग गती. हा संताच्या संगतीमध्ये आपल्याला आपल्या मनाला योग्य तो मार्ग मिळतो. ज्ञान प्राप्तीसाठी सत्संग अत्यंत आवश्यक आहे. संताची संगती मनाची होय शुद्धी, ते तर ज्ञानाची वृद्धी आपोआप. माऊली काय म्हणतात पहा, संताची संगती मनाची होय शुद्धी, ते ज्ञानाची वृद्धी आपोआप. संत संगतीने मन शुद्धी होते आणि मन शुद्धी होऊ लागले की ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, ज्ञान एवढं श्रेष्ठ आहे, एकमेव द्वितीय आहे. ज्ञानाला कशाचीही उपमा देता येत नाही. एवढा आघात सामर्थ्यशाली शक्तिशाली ज्ञान, याची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अर्जुना, याची प्राप्ती करून घेण्यासाठी इंद्रिय निग्रह प्रथम करावा लागेल. इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवावं लागेल. इंद्रिय जेव्हा आपल्या ताब्यात राहतील तेव्हा आपलं मन स्थिर होईल, मनात शांती निर्माण होईल आणि ज्ञानाला सुरुवात होईल. एवढंच नाही तर सततचा अभ्यास, सराव आणि साधनाही करावी लागेल ज्ञान प्राप्तीसाठी. म्हणून या अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासही मिळे. अभ्यास महत्वाचा आहे, सराव महत्वाचा आहे ज्ञानप्राप्तीसाठी अगाध श्रद्धा महत्वाची आहे. ज्ञानप्राप्तीसाठी सेवा भाव महत्वाचा आहे. सेवा हा दारवंट आहे. कशाचा? ज्ञानाचा खजिना प्राप्त करण्यासाठी ज्या प्रवेशद्वारातून जायचं आहे ते प्रवेशद्वार म्हणजे सेवा हा आहे. सेवा जे ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारवंटा प्रमुख आहे सेवा. आणि सत्संग, संत संगती ज्ञान प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक. संताची संगती मनाची होय शुद्धी. आपोआप मनाची शुद्धी संताच्या संगतीत होते आणि ज्ञानाची वृद्धीही तिथं होते. अशा प्रकारे भगवंताने अर्जुनाला ज्ञान प्राप्तीचे सोपे उपाय सांगितलेले आहेत, मार्ग सांगितलेले आहेत. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. हरी.